कधी भीती वाटते की विवाह संस्था धोक्यात येते का काय. 70% मुलीचं नाणं मोडायच्या पाठीमाग हात फक्त आईचा आहे. काय बघता माझ्याकडं, मान हलिता का काय. धुमाळ बाबा बरोबर आहे का. 70% मुलीचं लग्न झालं किती वेळा आईने फोन करावं लिकीला, काही मर्यादा आहे ना. सकाळी उठली का बाबू, आता ती बाबू आहे का बेटा, नाही तर बेटा. नेहमी नाक खुपसायचं आईने लेकीच्या संसारात. वाटोळे झाले लेकीच्या संसाराची. तिला तिच्या पायावर उभा राहू द्या. पूर्वीसारखे सासरवास नाही राहिले माता मावल्यानं. आता सासू सासरवाशीन झाली सुनेची. कुठं सासरवास राहिलेत. जरा जागेवर या आणि मुलींना शिक्षण चांगलं द्या. माता मावल्यानं आईनं पूर्वी मुलगी जर वाट लावायला लागलो तर आपण दिवाळीचा सण झाल्याच्या नंतर तर मुलीला करंज्या द्यायची बरोबर. करंजी का बरोबर देत होते माहिती का. पूर्वी करंजी असे मुरड घालायचे करंजीला. आता आलाय चमच्या, मर्डर करतो आताचा चमच्या. पण पूर्वी असे मुरड घालायचे. आणि करंजी का दिली जात होती बरोबर. आईचं सांगणं असायचं, बाई माहेरी उशिरा उठली तरी चालत होतं, तू माघारी बोललीस माहेरच्या लोकांना तरी चालत होतं, नाही काम केलं तरी चालत होतं. पण बाई तुझं आता लग्न झालंय, तू सासरी गेलीस, आता तुझ्या वागण्याला थोडी मुरड घाल. कळालं. स्त्री ही तिच्या मर्यादेने शोभते, स्त्री ही तिच्या उद्धटपणात शोभत नाही. जी खानदानी स्त्री असती ना, उद्धटपणाने नाही शोभत. कुलवान असा, नम्र वागा. आणि माता माऊल्यांनो